हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या विषयामधून जनरल सायन्स या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एम-सी-क्यू पाहणार आहोत. सोबतच त्या एम-सी-क्यूचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाईड केले जातात. बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करा किंवा Play Storeवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करा किंवा कॉल करा आणि त्या बॅचेसची तुम्ही इन्क्वायरी करून त्या बॅचेसला तुम्ही जॉइन करू शकता. मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. विच ॲसिड इज युज्ड इन बॅटरीज? खालीलपैकी कोणते आम्ल बॅटरीमध्ये वापरतात? मित्रांनो, बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड नावाचा आम्ल वापरला जातो. त्याच्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्युअर वॉटर हॅज अ पीएच स्कोर ऑफ, शुद्ध पाण्याचा पीएच स्कोर किती असतो? तर मित्रांनो, पीएच स्कोर जो असतो तो 1 पासून 14 पर्यंत असतो आणि 7 हा न्यूट्रल सबस्टन्सचा पीएच असतो. ऑप्शन सी 7 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, कारण शुद्ध पाणी आम्ल किंवा आम्लधर्मी नसून ते न्यूट्रल स्वरूपाचे असते. म्हणून ऑप्शन सी 7 हे याचं करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गॅसेस? खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्यापैकी मर्क्युरी पारा जो आहे तो लिक्विड स्वरूपात असतो. टंगस्टन हा सॉलिड स्वरूपात, बेरिलियम सुद्धा सॉलिड स्वरूपात असतो. तर क्लोरीन हा वायू स्वरूपात म्हणजेच गॅसियस फॉर्म मध्ये असतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी क्लोरीन याचा करेक्ट आन्सर आहे. विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन एअर? कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, नायट्रोजन हा वातावरणामध्ये सुमारे 78% असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नायट्रोजन. व्हॉट इज ड्राय आईस? कोरडा बर्फ म्हणजे काय? तर मित्रांनो, कोरडा बर्फ म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साईड, घन कार्बन डायऑक्साईड. कारण हा बर्फ जो आहे तो स्थायू रूपातून वायू रूपामध्ये कन्व्हर्ट होतो. तसा नॉर्मल आपल्या पाण्याचा जो बर्फ असतो तो लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजेच द्रव रूपात वितळल्यानंतर जातो. पण ड्राय आईस जो आहे तो स्थायू रूपातून वायू रूपामध्ये कन्व्हर्ट होतो. त्यामुळे त्याला ड्राय आईस म्हटलं जातं. तर ऑप्शन सी सॉलिड कार्बन डायऑक्साईड याचं करेक्ट आन्सर आहे. विच एलिमेंट इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स? विजेच्या दिव्यात कोणता घटक वापरला जातो? तर मित्रांनो, विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टनचा तंतू वापरला जातो. टंगस्टन वायर ही इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरली जाते. म्हणून टंगस्टन ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए कॉजेस? अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो. त्यालाच आपण रात आंधळेपणा म्हणतो. नाईट ब्लाइंडनेस, रात आंधळेपणा हे याचं योग्य उत्तर आहे. विच इन्स्ट्रुमेंट मेजर्स हार्ट बीट्स? हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण कोणते आहे? मित्रांनो, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी डॉक्टर्स जे आहेत ते स्टेथोस्कोप वापरतात. ऑप्शन बी स्टेथोस्कोप हे याचं योग्य उत्तर आहे. इंडियन नोबेल लॉरेट इन मेडिसिन, औषध विज्ञानातील भारतीय नोबेल विजेता कोण? तर डॉक्टर हरगोविंद खुराना औषध विज्ञानातील भारतातील नोबेल विजेते आहेत. त्यांना डीएनए वरील संशोधनासाठी नोबेल प्राइज मिळालं होतं. त्यामुळे ऑप्शन बी डॉक्टर खुराना याचं योग्य उत्तर आहे. व्हेन इज द नॅशनल सायन्स डे सेलिब्रेटेड? राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सी व्ही रमन यांच्या रामन इफेक्टच्या संशोधनासाठी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. विच इज द कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स? पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर मित्रांनो, पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे जे ऊर्जा स्रोत अनेक वर्षापासून वापरले जात आहेत ते म्हणजे कोळसा आणि खनिज तेल. त्याच्यामुळे ऑप्शन डी कोल अँड मिनरल ऑइल हे याचं करेक्ट आन्सर आहे. हु डिस्कवर्ड ग्रॅव्हिटी इन 17th सेंचुरी? गुरुत्वाकर्षणाचा शोध 17व्या शतकात कोणी लावला? तर सर आयझॅक न्यूटन, ऑप्शन सी याचा करेक्ट आन्सर आहे. आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध 17व्या शतकामध्ये लावला होता. हु इज कॉल्ड फादर ऑफ इंडियन न्यूक्लियर सायन्स? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण? तर ऑप्शन ए डॉक्टर
होमी भाभा हे भारताच्या अणुविज्ञानाचे जनक आहेत. त्यांनी भारतात अणुशक्ती संशोधनाची पायाभरणी केली होती. त्यामुळे ऑप्शन ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. हाऊ मेनी मसल्स आर इन द ह्युमन बॉडी अप्रॉक्सिमेटली? मानवी शरीरात अंदाजे किती स्नायू असतात? तर मित्रांनो, मानवी शरीरामध्ये अंदाजे 640 स्नायू असतात. त्यामुळे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. विच इंडियन लॉन्च द मार्स ऑर्बिटर मिशन मंगलयान? भारतात मंगळयान मोहीम कोणाच्या नेतृत्वाखाली राबवली गेली? तर मित्रांनो, भारताच्या मंगळ मोहिमेचे नेतृत्व करणारे डॉक्टर मैलसामी अन्नादुराई हे मार्स मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्यामुळे ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. विच गॅस इज नोन एज लाफिंग गॅस? कोणता वायू हसवा वायू म्हणून ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, नायट्रस ऑक्साईड ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. याला हसवणारा वायू सुद्धा म्हटलं जातं. विच पार्ट ऑफ द प्लांट कंडक्ट फोटोसिंथेसिस? वनस्पतीचा कोणता भाग प्रकाश संश्लेषण करतो? तर मित्रांनो, वनस्पतीमध्ये साधारणतः पानांमध्ये क्लोरोफिल सापडते, जे हिरव्या रंगाचे असते आणि त्याचा वापर करून हाडं प्रकाश संश्लेषण करतात आणि आपलं अन्न बनवतात. त्यामुळे ऑप्शन सी लीफ पान हे याचं योग्य उत्तर आहे. विच विटामिन इज ऑप्टेन फ्रॉम सनलाइट? सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यप्रकाशापासून विटॅमिन डी मिळते. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. इन वर्क्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन इन विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल? खालीलपैकी कोणत्या प्राण्यात त्वचा श्वसन अवयव म्हणून काम करते? तर मित्रांनो, बेडकामध्ये त्याची त्वचा श्वसन अवयव म्हणून कार्य करते. त्यामुळे ऑप्शन ए फ्रॉग, बेडूक हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड इन ह्युमन बॉडी? मानव शरीरात रक्त शुद्ध करणारे अंग कोणते आहे? तर मित्रांनो, मानवी शरीरामध्ये मूत्रपिंड म्हणजेच किडनी हे रक्त शुद्धीकरणाचं काम करते. त्याच्यामुळे ऑप्शन सी किडनी हे याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते लॉ सीईटीच्या सिलेबस मधील जनरल सायन्स या टॉपिक मधील काही एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आज पाहिले. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच ग्लोबल ऑनलाईनची जी क्रॅश कोर्सची बॅच आहे ती जॉईन करा. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. त्यानंतर 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातात. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. बाकी जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत. तर तुम्हीही या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बॅचेसला जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.